नमस्कार, मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न. 8-10 दिवसांपूर्वी एक बातमी वाचली होती. एका पुण्यातल्या एका कोचिंग क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा सुरा भोसकून खून केला. त्या अगोदर एक केव्हा तरी बातमी वाचली होती. बातमी नाही, ॲक्चुअली ते व्हिडिओ क्लिप होतं छोटंसं, की ज्यामध्ये एक माता तिच्या छोट्याशा मुलाला मुलगा-मुलगी होती ती. तिला घेऊन घराच्या बाहेर निघते आणि पोर्चमध्ये असते. पोर्चमध्ये ते शू रॅक ठेवलेलं असतं. त्यावर मुलाला बसवते आणि थोडीशी एक पाऊल पुढे जाते. तो मुलगा उभा राहतो, तिथे खिडकी असते. ते 12व्या मजल्यावर असतात. ते तिथून मूल खाली पडतं. एक बातमी आपण सर्वांनी वाचली असेल. मुंबईला ट्रेनमध्ये जाताना एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला दुसरे मुलं त्याच्या बोलण्यावरून, तो मराठी असतो पण हिंदीत बोलतो. त्याच्या बोलण्यावरून त्याला छळतात, त्याला काहीतरी रागावतात, टॉर्चर करतात थोडं. त्या मुलाला खूप वाईट वाटतं. तो घरी येतो आणि आत्महत्या करतो. आता ही जी बातमी होती दुसरी 8-10 दिवसापूर्वी घडलेली, कोचिंग क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केला. त्या बातमीच्या खालच्या मी कॉमेंट्स बघत होतो. लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? गृहमंत्री झोपलेत का? त्यांनी राजीनामा द्यावा. प्रशासन झोपलं का? त्या टीचर काय करत होत्या? संस्था काय करत होती? तो कोचिंग क्लासेसवाले काय करत होते? या सगळ्याला ते लोक जबाबदार आहेत. असतीलही. शासन प्रशासन नक्कीच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतंच. पण आपण हे किती वेळ करणार असं? प्रत्येक वेळेला दोष दुसऱ्यांना देणं म्हणजे आपण चांगला समाज झालो का? म्हणजे आपण सुसंस्कृत झालो? माझं काहीच चुकलं नाही. अरे, आपण आत्मपरीक्षण कधी करणार आहोत? एक इंग्लिशमध्ये प्रोव्हर्ब आहे ते, की अ चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर. जेव्हा एक आई मुलाला जन्माला घालते, ते मूल तेव्हा जन्माला येतं, तशीच ती आई सुद्धा त्याच वेळी जन्माला येते. वडील सुद्धा तो तेव्हाच होतो जेव्हा त्याला पहिलं मूल होतं. त्यामुळे मुलाचं संगोपन करणं हे आई-वडिलांसाठी सुद्धा नवीनच गोष्ट असते. इतरांचा आपण जगाच्या अनेक गोष्टी बघत असतो म्हणजे आपल्याला त्या आत्मसात असतातच असं नाही. हे सदृढ पालकत्व आपण शिकलं पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या मुलाचे आई किंवा वडील होतो, तेव्हा आई-वडिलांनी कसं वागावं, मुलांवर संस्कार करायचे म्हणजे काय करायचं, हे सगळं आपल्याला सुद्धा माहिती असलं पाहिजे की नाही? आता आपण असं म्हणू, की ज्याच्यावर अन्याय होतो त्या मुलाचा काय दोष? तो तर चांगलाच असतो. बरोबर आहे. तो चांगलाच असतो. आपण आपल्या शिकवणीतल्या गोष्टी, आपण आपल्या संस्कृतीने शिकवलेल्या गोष्टी एकतर अनुकरण करत नाही, एकतर आपल्याला माहिती नसतात किंवा आपण ती माहिती करून घेत नाहीत. कोणी सांगतं तर त्याला मागच ठरवतो. आपल्यामध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे? लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत. प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्रं वदाचरेत. 5 वर्षाचा होईपर्यंत त्याचा लाड करावा. लालयेत. त्याचं लाड, कोड कौतुक हे सगळं करावं. पण हे करावं म्हणजे काय? तो पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतो. त्याला आपण एकटं सोडता कामा नये. आपण त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे. त्या माऊलीला किती वाईट वाटलं असेल. पण 12व्या मजल्यावरून पडल्याच्या नंतर तिच्या छोट्याशा चुकीमुळे तिला अजूनही झोप लागत नसेल ना. छोटीशी नजर चूक. प्रत्येक वेळी आपलं मूल जर कुठे असेल ना, तर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्या हट्टीपणाचं सुद्धा कौतुक करणं, त्याच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक करणं हे स्वाभाविक असतं. आपल्याला ते छान-छान वाटत असतं. पण पुढे काय सांगितलंय? लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत. त्याच्यापुढे त्याच्या घडामोडींकडे, त्याच्या वागणुकीकडे, त्याच्या वर्तणुकीकडे आपण लक्ष देणे, ते ताडण करणे. ताडण करणे म्हणजे फक्त मारणे असा अर्थ होत नाही. त्याच्या वर्तणुकीकडे लक्ष देणे.
तो कुठं चुकत असेल तर त्याला सुधारणे, हा त्याचा अर्थ आहे. पुढे 10 वर्षापर्यंत. त्यामध्ये ते टीनेज सुद्धा आलं. जे अ, इतरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की टीनेजमध्ये आपण हार्मोनल चेंजेस होत असतात आणि तेव्हा फार लक्ष द्यावं लागतं वगैरे. 16 पर्यंत म्हणजे टीनेज आलेलं असतं बऱ्यापैकी. हां. या 10 वर्षात त्याला ग्रो व्हायला संधी दिली पाहिजे. तो शाळेला जायला लागलेला असतो. तो बाहेरच्या वातावरणात जायला लागलेला असतो. त्याला आपल्याशिवाय, आई-वडिलांच्या शिवाय, घरच्या लोकांच्या शिवाय, भावंडांच्या शिवाय इतरही जग असतं, मोठं असतं, जिथे आपण एकटे जात असतो, ही त्याला जाणीव झालेली असते. त्यामुळे आपण घरात जे संस्कार देतो, आपण जसं वागतो, त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक वागणारी असतात, हे त्याला कळतं. तो इतरांचं सुद्धा अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो काय करतो, तो कसा वागतो, तो योग्य वागतोय की नाही, याच्याकडे आपण लक्ष देणे, हे त्या पुढच्या 10 वर्षात करायचं काम असतं. त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रेमाने समजावून सांगणे, रागावणे आणि वेळ पडल्यास ताडणे, मारणे, हा त्याचा अर्थ आहे. असं आपण करतो का? आपण इतकं खरंच जागरूक असतो का आपल्या मुलांच्या बाबतीत? आपण सदृढ पालकत्व हा शब्द तरी अगोदर कधी ऐकलेला असतो का आपण पालक होण्याच्या अगोदर? गर्भसंस्कार नावाचं एक पुस्तक आहे. बस त्या पुस्तकाविषयी जाहिरात झाली म्हणून आपल्याला माहिती असतं. पण ते गर्भसंस्कार म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असतं का? मुलं वाढवताना आपण सुद्धा काही गोष्टी शिकत असतो. जसं ते म्हणालो की अ चाइल्ड गिव्हज बर्थ टू अ मदर. आपण सुद्धा नवीन पालक झालेलो असतो. बाळ जसं शिकत असतं, तसं आपणही शिकत असतो. बाळ जगात नवीन आलेलं असतं. ते या जगातल्या विविध गोष्टी शिकत असतं. आपण बाळ कसं वाढवायचं हे शिकत असतो. ते शिकताना आपल्याकडून चुका होऊ शकतात. पण त्या चुका एवढ्या मोठ्या नको व्हायला, ते दुर्लक्ष, छोटंसं दुर्लक्ष एवढं मोठं नको वाटायला आपल्याला, की आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप वाटेल. पुढच्या 10 वर्षात जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे त्याला पूर्णपणे स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करायचा. कारण 16 वर्षाच्या नंतर तो आणखी मोठ्या जगात प्रवेश करणार असतो. मग त्याला कुणी रागावलं काय? कोणी हिणवलं काय? या प्रत्येक गोष्टीला त्याला तोंड देता आलं पाहिजे. तो समर्थ असला पाहिजे. त्या ट्रेनमधून जो मुलगा घरी परत आला आणि त्याने आत्महत्या केली. त्या मुलाच्या वडिलांचं मत असं होतं, की आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार दिले. आम्हाला असं वाटतं, की ही चूक झाली आमची. चांगलं वागणं याचा अर्थ कमजोरी असेल ना, तर कोणी चांगलं वागणार नाही, कोणी चांगलं वागायला शिकवणार नाही. आपला चांगुलपणा ही आपली शक्ती असली पाहिजे. आपलं चांगलं वागणं ही आपली ताकद असली पाहिजे. तर त्याचा उपयोग. चांगुलपणाची शक्ती काय असते ही आपल्याला आपल्या मुलांच्या अंगी बाणवता आली पाहिजे, रुजवता आली पाहिजे. आपण 16 वर्षापर्यंत त्याला तेच तर शिकवलं पाहिजे ना. शरीरमाध्यम खलु धर्म साधनम. ते शरीर बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला ते पण शिकवलं पाहिजे. हे सगळं पालकाचं कर्तव्य आहे. इतर गोष्टी तो कदाचित शिकेल बाहेरून. त्याला योग्य वळण देणं हे पालकाचं कर्तव्य आहे. आपण आपला राग, आपलं ऑफिसचं फ्रस्ट्रेशन, आपल्या कामाचं फ्रस्ट्रेशन हे आपल्या मुलांवर काढणे, चिड करणे, आपण निराश असलो की त्याला काहीतरी करायला सांगणे, त्याच्यावर रागावून बोलणे, हे आपल्या पालकाचं कर्तव्य नसतं. आपण मुलांना जेव्हा रागवतो ना, तेव्हा रागवताना तो आपला अधिकार असला पाहिजे. त्या मुलाला ही जाणीव असली पाहिजे, की बाबा, आई माझ्यावर रागवत आहे, पण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मी बरेचदा असं बघितलं, की मुलांवर आई-वडील मुलांवर रागावतात म्हणजे ते अक्षरशः भांडतात त्याच्याशी. भांडले म्हणजे तुम्ही त्याच्या बरोबरीत गेलेत ना. आपण बरोबरीच्या लोकांशी भांडत असतो. तूच काय मला सांगणारा, मी पण तुला सांगतो. अशी भावना जिथे असते, म्हणजे आपण त्या याने बरोबरीत असतो, समानतेत असतो, तिथे भांडत असतो. मग मुलाला असं वाटेल ना, की माझे आई-बाबा माझ्याशी भांडतात. ते भांडण नसलं पाहिजे. रागावणं असलं पाहिजे. आपल्या रागवण्याचा अधिकार आपल्याकडे साबित ठेवला पाहिजे. इतर वेळी त्याच्याशी छान बोला, वागा, राहा. पण रागावताना मात्र अधिकाराने रागावलं पाहिजे. त्याच्या मनात ती जरब असली पाहिजे. आदरयुक्त भीती असली पाहिजे. त्याचं संगोपन करताना त्याचा आपल्यावरचा विश्वास कमी होणार नाही ही दक्षता आपण कायम घेतली पाहिजे. बाहेरचं जग त्याला माहिती नाही, आपल्याला माहिती आहे. आपण त्याला असं म्हटलं पाहिजे, की रोज जे काही जे काही होत असेल ना, ते मला सांगत जा.
एका टप्प्याच्या नंतर आपण त्याला असं म्हणायचं, आता रोज काय घडतं ते सांगण्याची आवश्यकता नाहीये. फक्त वेगळं जर काही घडलं तर सांगत जा मला. त्याने काय होईल, ही अशी जी त्यांच्यामध्ये छोटे-मोठे वाद होतात मुलांमध्ये. समोरच्याचा स्वभाव माहीत नसतो आपल्याला, की तो किती हिंसक होऊ शकतो, तो किती घातक ठरू शकतो. पण जर आपला मुलगा आपल्याला सांगत असेल, की "बाबा आज माझं त्याच्याशी भांडण झालं, त्याच्यावर मी हावी होतो." तर आपला मुलगा दोषी आहे हे आपल्याला माहिती असतं. आपण सामंजस्याने घेऊ शकतो. किंवा आपल्या मुलाला जर कोणी त्रास दिला, तर आपल्याला कळू शकतं. आपण तो विश्वास आपल्या मुलाच्यात निर्माण केला पाहिजे, की आपल्या मुलाने आपल्याला खरंच सांगावं. आपला मुलगा जसा आपल्यासोबत राहत असतो, तसा तो बाहेरही राहत असतो. त्यामुळं आपला आपल्या वर्तणुकीचा त्याच्यावर जसा प्रभाव पडेल, तो जसं आपलं अनुकरण करेल, तसंच तो बाहेरच्यांचं सुद्धा अनुकरण करेल. इतरांचा सुद्धा त्याच्यावर प्रभाव पडणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये आपले जीन्स आहे, तो आपला मुलगा आहे, तो असं करणारच नाही, अशी खात्री आपण कधी बाळगू नये. कारण तो आपला मुलगा आहे, आपल्या संस्कारात वाढतोय, हे जरी खरं असलं तरीही तो स्वतःसुद्धा त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते हळू ग्रो होत असतं, ते डेव्हलप होत असतं. ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. माझा मुलगा असं करूच शकत नाही, हे खात्रीनं कुणीही सांगू नये. एवढा अति आत्मविश्वास कुणी बाळगू नये. आधी समजून घ्यावं आणि त्याच्यासाठीच मुलासोबत आपला रोजचा संवाद असणं गरजेचं असतं. आपल्याला आपल्या मुलांचे गुण, दोष माहिती असायला पाहिजे. आजच काहीतरी वाईट वाटलं आणि आज त्याने अशी प्रतिक्रिया केली, अशी स्टेप घेतली, असं होत नसतं. त्यामुळे आपल्या मुलाचे स्वभाव दोष आपल्याला माहिती असतील, तर आपण त्यावर काहीतरी उपाय करत असतो. आपण त्याला तसं म्हणत असतो, की "अरे बाळा," हे सुरुवातीपासून होत असतं. "थांब मी येतो. मी आहे. यू डोंट वरी. आपण बघू, त्यात काहीतरी करू." अशा प्रकारचे समाजात असंही असतं. चांगले संस्कार देताना समाज वाईट सुद्धा प्रवृत्ती असतात. याची त्याला जाणीव करून देणं हे सुद्धा गरजेचं असतं ना. आपल्याला स्ट्राँग बनवायचं ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. आपण त्यांना संस्कार देतो म्हणजे काय करत असतो? आपण वेगळं काहीतरी त्यांना खायला देत देत असतो का? नाही. तर मुलांनी चांगलं वागावं, चांगलं वागताना सक्षम राहावं, स्ट्राँग राहावं, ही दक्षता घेणे हे पालकांचं कर्तव्य असतं. आपण जर एक पालक म्हणून सदृढ झालो आणि सदृढ पालकत्व अंगीकारलं, हेल्दी पॅरेंटिंग, तर अशा अनेक दुर्घटनांना आळा घालता येईल, असं मला वाटतं. नमस्कार.